नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस दरात पाहायला भेटणार मोठी वाढ. कापूस भाव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 10,000 होणार. सविस्तर माहितीसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल. तर चला पाहूया सविस्तर माहिती नेमकी काय आहे. तर शेतकरी मित्रांनो, भारतात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. कापूस हे पीक प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या प्रदेशात घेतले जाते. कापसाला पांढरे सोने अशा देखील संबोधले जाते, परंतु गेल्या काही हंगामात तो शेतकऱ्यांसाठी तोट्याचे पीक ठरले आहे. कमी उत्पादन आणि उत्पादनाला चांगला भाव न मिळाले हे त्याची प्रमुख कारणे आहेत. यावर्षी कमी पावसामुळे कापसाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत कापसाला योग्य बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. घर कापसाला योग्य हमी भाव मिळाला नाही तर शेतकरी कर्जबाजारी होतील. तसेच शेतकऱ्यांच्या अपेक्षानुसार कमीत कमी दर 8,000 रुपये तर जास्तीत जास्त दर 12,000 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल असावा. राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्याचे बाजारभाव 7,000 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. सध्या कापसाला किमान आधारातून किंमत मोजली जात आहे, जी शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाहीये. तर शनिवारी 25 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख APMC मध्ये खालील कापसाचे दर नोंदवले गेले आहेत. त्यामध्ये संगमनेर APMC किमान भाव 5,700 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 7,200 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 6,300 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. अकोला किमान भाव 7,000 रुपये तर कमाल भाव 7,050 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी भाव 7,020 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. काटोल 6,650 रुपये तर कमाल भाव 6,850 तर सरासरी 6,650 रुपये व पुलगाव APMC भाव 6,650 रुपये तर 7,200 कमाल व सरासरी 6,950 रुपये प्रति क्विंटल. तरी शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या कापूस दराबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.